त्या सुमधुर गायनासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. यानंतर मी महाराज प्रतिष्ठानचे सेवा संस्थापक अध्यक्ष सरांना मी विनंती करते की आपण प्रास्ताविक करावे. सर्वांना शिवशरणात. सर्वजण आपण अगोदर सुरुवात अशी करूया, हात वर करून हर हर महादेव म्हणूया सर्वजण, आणि जोरात आवाज जाऊ द्या जरा लांब. जरा गोकुळनगर मध्ये कोणता तरी कार्यक्रम सुरू आहे आणि आपण त्यांचे शिवभक्त आहोत, जरा आवाज जाऊ द्या. माझ्यापेक्षा जोरात आला पाहिजे. मी माईक खाली करतो, नंतर आपण सर्वजण म्हणूया हर हर. लहान मुलांचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त आहे बरं का. हर हर. धन्यवाद. आज आपला महारुद्र प्रतिष्ठानचा ज्यांचं मार्गदर्शन आज 3 दिवस झाला आपल्याला लाभतंय, आजचा 3रा दिवस आहे, ते सर्वांचे आदरणीय सद्गुरू षटस्थल ब्रह्मी 108 शिवाचार्य अमृतेश्वर महाराज ते आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतायत, आशीर्वाद देत आहेत. आपण टाळ्या वाजवूया. त्याचप्रमाणे धारेश्वर सेवा संस्थेचे सर्व सन्माननीय व्यक्ती तागडे असतील, भांगरे साहेब असतील, त्यांना सर्व परिवाराला, त्या धारेश्वर परिवाराला मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी समोर जावं आणि महाराजांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. अजून 2 पाठीमागे जर कोणी जर असतील कार्यकर्ते तर जरा आतून येणार. लगडेजी आतून श्रीफळ द्यायचे जरा. नारायण किचन मधून नारळ घेऊन ये. नारळ किचन मध्ये. हॅलो. सर्वांचं महाराजांच्याकडे जाणार. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. छान काम केलं. स्मशानभूमी मिळवणं म्हणजे सोपं नाही. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. तेच सांगायचं होतं त्यांना. ते लिहून हॅलो. धारेश्वर सेवा संस्थेच्या वतीनं जे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत, अध्यक्ष उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी महारुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. त्या संस्थेकडून महारुद्र शिवाचार्यांना या ठिकाणी मन्मथ स्वामींचा फोटो आणि शाल या ठिकाणी अर्पण होणार आहे. मी सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी शिवाचार्यांना शाल अर्पण करावी. गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्रीश्वर शिवाचार्य महाराज की जय. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. कृपया सर्व मान्यवरांना विनंती, आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाला या ठिकाणी
वेळ होत चाललेला आहे. सिद्धेश्वर वीर सेवा संस्थेचे संचालक आदरणीय मामाश्री गौरीशंकरप्पा ढेपे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी महाराजांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. गौरीशंकरप्पा ढेपे. मध्ये कुणीही उभा राहू नका. मध्ये प्लीज कुणीही उभे राहू नका. मुलं त्यानंतर महारुद्र प्रतिष्ठानचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माझे मेवणे भाऊजी शशिकांतजी विभूते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्यांचा आजचा प्रसाद आहे. त्या प्रसादासाठी महाराज शशिकांतजी विभूते यांनी महारुद्र प्रतिष्ठानसाठी आज 21,000 रुपये रोख या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विभूतीजी भाऊजी, आम्ही सर्व महारुद्र प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, तुम्ही सुद्धा प्रतिष्ठानचे एक भाग आहात, तरीही माझा आभार मानणं कर्तव्य या ठिकाणी समोर येऊन महाराजांचा या ठिकाणी शुभाशीर्वाद घ्यावेत. हेमाताई आल्यात का? हेमाताई हेमाताई विभूते, हा चला लवकर यायचे. नाव घेतल्यानंतर पटकन येत चला. त्यानंतर ज्यांचं काल आपण सतत उल्लेख करत गेलो, शिवैक्य विजयादशमीच्या दिवशी ज्यांना वीर मरण आलं असं म्हणणार नाही मी, अतिशय दुःखद निधन झालं असे माझे पाहुणे अरुणजी तुपकर यांचे चिरंजीव शिवैक्य अमोल तुपकर, त्यांचे पिताश्री इथं आहेत. त्यांनी कालच्या प्रसादासाठी रोख 11,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्या परिवारांचंही मी महारुद्र प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि शिवाचार्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी अरुणजी तुपकर त्यांनी समोर यावं अशी त्यांना विनंती करतो. लंबोदर परम सुंदरम एकदंतम रक्तांबरम त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यम दिवाकरनिभोज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रधे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्यं रेवणसिद्धदेशिकं
वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरु। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिः भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेव शम्भो शिव शम्भो महादेवा शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेव शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेव शिव शम्भो महादेव हर 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 महादेव शिव शम्भो महादेवा शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेव शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेव शिव शम्भो महादेव हर 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 महादेव शिव शम्भो महादेवा हर 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 महादेव शिव शम्भो महादेव हर 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 महादेव शिव शम्भो महादेवा नन्दिवागना शम्भो नन्दिवागना शम्भो नन्दिवागना शम्भो नटन मनोहर शम्भो नटत मनोहर शम्भो नटन मनोहर शम्भो नटन मनोहर शम्भो शिव ॐ हर ॐ शिव ॐ नमः शिवाय शिव ॐ हरि ॐ शिव ॐ नमः शिवाय शिव ॐ हर ॐ शिव ॐ नमः शिवाय शिव ॐ हरि ॐ शिव ॐ नमः शिवाय शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेव शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेव शिव शम्भो महादेव हर 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 महादेव शिव शम्भो महादेवा शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेव शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेव शिव शम्भो महादेव हर 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 महादेव शिव शम्भो महादेवा हात वरी करो ना हा शिव शम्भो शम्भो शिव
शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव हर 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 महादेव 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 शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव जय हो हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो जय हो शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव जय हो हर 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 महादेव शिव शंभो ओ महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव जय हो शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव म्हणा हा हर 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 महादेव शिव शंभो महादेव जय हो हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर हर महादेव शिव शंभो महादेव हर हर महादेव शिव शंभो महादेव हर हर महादेव शिव शंभो हर हर महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव हर हर महादेव शिव शंभो महादेव नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव ओम शक्ती विशिष्ट परब्रह्मणे नमः प्रप्रथम
जगदादी जगद्गुरु पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पण करून अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज व लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महास्वामीजी पर्यंत झालेल्या गुरु परंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करून या पवित्र पुणे नगरीमध्ये अत्यंत सुंदर असं फाल्गुन मासानिमित्त तपोअनुष्ठान व आध्यात्मिक चिंतन सोहळा इष्टलिंग महापूजा सायंकाळच्या सत्रामध्ये धर्मचिंतन गोष्टी आशीर्वचन रूपामध्ये श्री महारुद्र प्रतिष्ठान वीरशैव लिंगायत समाज कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर पुणे या क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर रीतीनं हा जो अनुष्ठान समारंभ अव्याहत रीतीनं चालत चाललेले आहे आणि या प्रांगणामध्ये पवित्र केलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला देखील स्मरण करीत याच्यामध्ये आणखी सुंदर व्यवस्था करून गायनाचं अत्यंत सुंदर असं विचार अत्यंत सुंदर असं गायन त्याने खरं तर हार्मोनियम वादक आणि उत्कृष्ट कंठ सुद्धा त्यांचं अतिशय उत्तम आहे असे आमचे संदीप बुवा देशमुखजी आणि तबला वादक अत्यंत उत्कृष्ट तबला वादक असे तबल्याचे साथ देत असणारे श्री सचिन देशमुखजी सुंदर असं गायन करून या कार्यक्रमाला सुरुवात करून दिलेले गायिका श्री दीपाली ताई देशमुखजी आणखी एक ताईनं अत्यंत सुंदर सुमधुर कंठामध्ये त्यांनी सुद्धा तुम्हा सगळ्यांना भक्तीचं वातावरण निर्माण केलं आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असून मार्गदर्शन देत असणारे डॉक्टर सोमनाथ हिरेमठजी आणि आताच येऊन गुरु महाराजांचा सत्कार केला आशीर्वाद घेतला असे आमचे वीरशैव धारेश्वर सेवा संस्था मिटकरी आप्पापासून सर्व पदाधिकारीगण आणि सिद्धेश्वर वीरशैव संस्थेचे सर्व पदाधिकारीगण त्याच्यामध्ये डेपे आप्पा इथं आलेले आहेत आणि भिकूबाई मेनकुदळे ट्रस्टचे गणेश शिंगमिरे आप्पापासून सर्व पदाधिकारीगण आणि महारुद्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्यगण सद्भक्तगण आणि तुम्ही फार लांबून लांबून काही जण मैत्रिणी आलेले त्यांनी सर्व सकल सद्भक्तगण आणि माता नमः पार्वती पते शिव हर 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 काल एकू कमी सर एकू जास्त नमः पार्वती पते शिव हर हर महादेव काल कुठपर्यंत आलं जर सांगितलं तर मी पुढे जाणार आहे नाहीतर मग बंद करून टाकत जाऊ आपण
नमः पार्वतीपते शिव हर हर. न्यूज सांगूच तर असंच करणार आहे ना. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः संसार सागरे दुःखम तस्मात् जाग्रत जाग्रतः. जन्म दुःखम जरा दुःखम संसार सागरे दुःखम तस्मात् जाग्रत जाग्रत. जन्म दुःख आहे तरी जन्माला येतो व्यक्ती. जन्म दुःख आहे तरी जन्माला येतो. हे आपल्या हातात आहे का? आहे महाराज. एकाकडे सांगतात दुःखामध्ये सगळे सुमिरन करतात, देवाला भजतात. दुःख आलं मग तेच जर सुख आलं, सुख आलं ना, हा सुख जर आला पाठ फिरवून पुढे जायचं. दुःखामध्ये आणि सुखामध्ये सुमिरन म्हणजे भक्ती. हे जन्म मरणाच्या भवबंधनातून जर आपल्याला पार व्हायचं असेल, एकदा भजन केल्यानं, म्हणून मी म्हणतो ना भजन करा. भजन केल्यानं काय होतं? नहाए धोए क्या भया मल मैल न जाए, मीन सदा जल में रहे बास न जाए. मासा कुठं राहतो? पाण्यामध्ये राहतो. मग आपण दररोज एक वेगवेगळ्या साबणानं आपलं स्वच्छ करतो, शरीर स्वच्छ करून घेतो. पण शास्त्रकार विचारतो, नहाए धोए क्या भया मल मैल न जाए, मीन सदा जल में रहे. माशाचं उदाहरण देतात आपल्याला. धोए बास न जाए. मग पाण्यामध्ये सदैव त्याचं जीवनच पाणी आहे. ते पाण्यामध्ये जर ते मासे असत असेल तर ते किती स्वच्छ असायला पाहिजे, नाही महाराज? मग तसं हे मनुष्य जन्म सुद्धा स्वच्छ करायचा असेल, कोणत्या साबणानं धुवावा लागतो? डव, म्हैसूर शांढाई, पुन्हा कोणताही बघा, मला ऍडव्हर्टाइज केल्यासारखं होईल. नहाए धोए क्या बया मल मैल न जाए, मीन सदा जल में रहे बास न जाए, बास न जाए. मासा सदैव पाण्यामध्ये राहतो, पण त्याने किती स्वच्छ असायला पाहिजे, पण ते स्वच्छ राहत नाही महाराज. पाण्यातून बाहेर काढा, वास मारतो. तसं हे मनुष्य जन्म सुद्धा काय झालेले, जर तू भजनासारखं नामाचा नामस्मरणापासून जर तू दूर गेला तर तो वास मारायला सुरू होतो महाराज. म्हणून तुला भजन करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे.
भजन करायला पाहिजे. भजन केल्यानं काय होतो? भजन केल्यानं मन पवित्र होतो महाराज. हे मनाला धुणारा साबण आहे. हे परब्रह्म परमात्माच्या तुम्ही इकडचे साबण खूप लावले आता. हे साबण आपण खूप लावून घेतलं, शरीर स्वच्छ झालं महाराज, मन नाही स्वच्छ झालं. मन स्वच्छ करावं लागतो, तेव्हा परब्रह्म परमात्मा आपल्याला अनुभवाला येतो. देव दिसत नाही, देवाला अनुभवावा लागतो महाराज. म्हणून सांगतात ना, तुम्हाला माहिती आहे, अभंग म्हणतात तुम्ही, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. असं कधी म्हणायचं? हे असं कधी म्हणते माणूस माहितीये का? जेव्हा मन स्वच्छ झाला तेव्हाच म्हणतो. उग काही काही जण म्हणतात, या हो आमच्या घरी, याच आमच्या घरी, यावंच लागते आमच्या घरी, म्हणणं वेगळं, या हो आमच्या घरी म्हणणं वेगळं. एम आय राईट? मराठी येत नाही मला, जरा समजून घ्या. अभंगाच्या 2 ओळी घ्या जीवनामध्ये. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. त्यांनी सांगितलं. हे कधी म्हणते महाराज? असं म्हणायचं शब्द वेगळं, भावना कधी येते? नहाए धोए क्या भया मलमैल न जाए, मीन सदा जल में रहे बास न जाए. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा, ऐसे बोल बोले वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हे अभंग आपण बरेचदा ऐकलो, भजन बी करतो, भजन बी करतो, शब्द कानावरून जातात. पण जर तुझं मन पवित्र असला तेव्हाच ही भावना उत्पन्न होतो. कोणासाठी? ज्यांनी आपल्याला इथं पाठवलं त्याच्यासाठी. सूत्र सगळं त्याच्या हाती आहे. आपण सगळे इथं नाटक करत आहोत. सूत्र सोडला, संपला. पुन्हा दुसरं सूत्र हातात येतो.
म्हणून सांगतोय यद दृष्टम तद नष्टम, जे दिसतं ते सगळं एक दिवस नष्ट होणार आहे महाराज, हे निश्चित आहे. जन्म सहज आहे पण मृत्यू मात्र निश्चित आहे. पण या जन्म मरणाच्या चक्रातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल, अगोदर मन स्वच्छ करा. मग सांगतात ना, मन चंगा तो कटोती में गंगा. तुम्हाला कुठं गंगेला जाऊन आणायचं गरज नाहीये, गंगा इथंच आहे. त्यामुळं मनामध्ये भगवंताचं निवास स्थापन करण्यासाठी काय पाहिजे? हे देवा, तू माझा आहे, मी तुझा आहे. किती मराठी सोपं आहे. कन्नडದ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ವಾಕಳೆಯವರ ಆಯಿ ಬಂದಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ. ದೇವರೇ ನಿನ್ನವನಾದ ಮ್ಯಾಗ ನೀನೇ ದೇವರನ್ನ ಆದ ಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲದ ಭೇದ समजलं का? नंतर वाकळे आजीला विचारा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव पहा वयात गेलो, देव पहा वयात गेलो. देव हो क्या बात? नियालो, देव हो नियालो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव. या 3 दिवसाचं आशीर्वचनाचं ब्रीद वाक्य तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आयुष्य हा क्षण एकोपी न लभ्य हा स्वर्ण कोटीभिः. तुम्ही आत्ता घेतलेलं फ्लॅट जर तुम्ही भगवंताच्या नावाने करतो जरी म्हणलं ना, कालचं तारीख मला दे, पुन्हा म्हणलं तर देत नाही. तारीख सोडा, वेळ देत नाही. वेळ सोडा, क्षण देत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतं महाराज? मन स्वच्छ ठेवावं लागतं महाराज. मन स्वच्छ. आजकाल कलियुगामध्ये आपल्याला भक्ती का कळत नाहीये? भक्ती करण्याच्या अगोदर आपण मन प्रसन्न, मन चित्त शुद्ध केलं पाहिजे महाराज. मग नंतर आपोआप मंदिर दिसतात, संत दिसतात, ग्रंथ दिसतात. जीवनामध्ये अनेक कृपा करून घ्यावा लागतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आज तुम्हाला सांगतो, या उत्तम या प्रसंगामध्ये मन अगोदर स्वच्छ ठेवणं शिका. कारण तुम्ही म्हणता देव माझा मी देवाचा, ऐसे बोल बोले वाचा. या मनातून या वाणीतून मला असं म्हणायचं शिकव, तू माझं मी तुझं आहे. जर प्रेम करायचं असेल तर भगवंतावर करा. रडायचं जर असलं ना, अशा लोकांच्या खांद्यावर तुम्ही मस्तक ठेवा की त्यांनी दुसऱ्याच्या कोणाच्या खांद्यावर त्यांनी मस्तक ठेवलेलं नाही पाहिजे. त्याला म्हणतात भगवंत महाराज, परब्रह्म परमात्मा. त्यामुळं मी सांगतोय, दुःख आला की देव आठवतो आपल्याला. लय बघायला पाहिजे एकेकाला, काहीतरी होऊ द्या देवा. मग तेच जर भगवंतानं फिरून जर सुख प्राप्त केलं तर तुमची भक्ती तिथंच असलं पाहिजे महाराज. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा बदल नाही झाला पाहिजे. दुःख येऊ सुख येऊ, भक्ती मात्र स्थिर राहिला पाहिजे. का सांगतोय मी? कबीरदासजी सांगतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, वो दुख काहे को पाए, वो दुख काहे को
पाए। सुख में सुमिरन दुख में सुमिरन सब करे महाराज। दुःख आला ते आपण देवाला बघायला पाहिजे. लय सोमवार सुरू होतात, गुरुवार सुरू होतात, शनिवार सुरू होतो, पण भगवंत काय सांगतो, तुझं मन सदैव प्रसन्न ठेव, सदैव पवित्र ठेव आणि सदैव माझ्याकडं मुख करून बस, म्हणजे त्याच्याकडं मन देऊन बस. तुम्हाला माहितीये का, महाभारताचं युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो की मी आता द्वारकेला येतो, निघतो. येतो म्हणून जातो म्हणून नाही, कधी येऊ का म्हणावं. मग आता मी द्वारकेला येतो म्हणून कुंतीला म्हणत असताना परब्रह्म परमात्मा, बघा कुंतीनं काय मागितले त्याच्या जीवनामध्ये. बरेच लोकांना असं वाटतंय महाराज मला लई दुःख आहे, मला लई दुःख आहे, लई दुःख आहे. एक लक्षात ठेवा, दुःखामध्ये सदैव भगवंत तुमच्या सोबत राहतो, सुखामध्ये राहत नाही महाराज, दुःखामध्ये राहतो. सुख की सब साथी दुख में ना कोई। सुख की सब साथी दुख में ना कोई। मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई। सुख की सब साथी दुख में न कोई। दुःख आला की आपण भगवंताला स्मरण करतो, लय करतो, रोजच्या पेक्षा जास्त. पण सुख आला, जर तुम्ही सुखामध्ये सुद्धा तेच भावना महाराज, हे कवा होते, भजन केल्यानं होते महाराज. उगा एक दिवसानं होत नाही, 2 दिवसानं होत नाही, निरंतर जन्मामध्ये येऊन काय करावं लागतं, स्मरण करावं लागतो, ध्यान करावं लागतो, मनन करावं लागतो, त्या भगवंताचं परब्रह्म परमात्माचं चिंतन करावं लागतं महाराज, चिंता नाही. म्हणून परब्रह्म परमात्म्याला ह्या मनामध्ये धारण करायचंय. मी पहिल्या दिवशीपासून हेच सांगतोय, मन स्वच्छ पाहिजे, मग भगवंताचं अस्तित्व आपल्याच मध्ये आहे. म्हणून परब्रह्म परमात्म्याचं अवतरण आपल्या मनामध्ये जर व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो, मन स्वच्छ ठेवावं लागतो. म्हणून सांगतात बघा, दुःख आला की आपण भगवंताकडे जास्त जातो आणि सुख आला की आपण थोडस गुरुवार सोमवार कमी होतात. का सुख आला, देव उपाशी राहिल्यानं भेटत नाहीये, हे बी लक्षात घ्या. हा, बरेच जण म्हणतो मी ना नवरात्री 1 लवंगवर करते, इकडं नाही तिकडं आहेत. मी ना एक संध्याकाळी 1 ग्लास पाणी 1 लवंग झालं माझं. मी मग तू 1 लवंग खाल्ली तर मग तुला देव म्हणजे घरात येऊन उठवणार आहे का? नाही. अरे तू लय उपवास केला माझ्यासाठी, तू लय त्रास घेतलं म्हणून तुला प्रसन्न होणार नाहीये ते. उपवासाचा अर्थ मी बऱ्याच वेळा सांगितलेले महाराज. उप म्हणजे समीप, वास म्हणजे राहणं. कोणाच्या समीप राहणं तुम्ही समजून घ्या. ज्या भगवंताचं नामस्मरण आपण करतो त्याच्या जवळ राहताना आपल्याला आळस येऊ नये, निद्रा येऊ नये, तंद्रा येऊ नये, म्हणून अल्प आहार घेण्याचा जो प्रक्रिया आहे त्याला उपवास म्हटलेले आहे. उगाच काही बी उपवास नाहीये महाराज. त्यामुळे सुख असो दुःख असो भगवंताचं नामस्मरण आपण दिननित्य केलं पाहिजे. म्हणून आज बघा इथं लहान लहान लेकरं आज या सोसायटी मधले इथं माझ्या समोर बसलेले, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या लेकरांच्या. आणि मी भर दुपारी आमच्या रूम मध्ये राहतो तेव्हा हेच लेकरं माझं डोकं दुखवतात. हेच लेकरं आहेत.
पण आता मात्र 1 घंटा 1.5 घंटा एवढं असं काय मी जणू काहीही केलेले नाही, एवढं शांतपणे आणि एवढं सुंदर बसलेले एकदम टक्क लावून. का बरं? तुम्ही आणले म्हणून तुमच्या नावाने एकदा जोरदार तुम्ही टाळ्या वाजवून घ्या. त्यांना बसवलं. महारुद्र प्रतिष्ठानचं हेच देणं आहे तुम्हाला सगळ्यांना, की महारुद्र प्रतिष्ठान म्हणतोय आज संस्कार आपल्याला घडवायचे आहे. कोणावर? तुमच्यावर नाहीये, या लहान लहान लेकरांवर आपल्याला संस्कार घडवायचे आहे. हेच पुढचं भारताचं भविष्य आहे महाराज, हेच भारताचं भविष्य. विचार करा, संतान घालणं, जन्माला घालणं सोपं आहे, पण त्याला संस्कार देणं तेवढंच अवघड आहे. तेवढंच अवघड आहे, तेवढंच अवघड आहे. म्हणून भक्ती करताना विषय लक्षात ठेवा, काही देऊ द्या, देतो त्यांनीच, घेतो त्यांनीच. देताना घेताना मन मात्र डगमग होऊ देऊ नका. दिलं खुश, नाही दिलं खुश. मी विषय तिथंच सोडलो. कुंतीनं श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी निघत होता, कुठं युद्ध संपला, आता मी येतो, त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा कुंतीला म्हणतात आता निघतो मी. मग त्यावेळी कुंती डोळ्यातून पाणी काढते आणि त्याला अत्यंत दुःख, फार दुःख त्याला मनामध्ये निर्माण होतं. मग त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा विचारतो, युद्ध झाला, सगळं झालं, आता तुम्ही जय झालेले आहे, विजयी झालेले आहेत, आता तुझ्याकडे राज्य आहे, सगळं आहे, संपत्त आहे, सगळं आहे, का बरं रडते? एक लक्षात ठेवा, कुंतीनं काय मागितले आपल्या जीवनामध्ये? त्यांनी मागितली काय म्हणली माहितीये का? ज्यावेळी माझ्यासोबत दुःख होता, ज्यावेळी माझ्यासोबत दुःख होता, त्यावेळी तू माझ्यासोबत होता. आता सुख आला म्हणून तू म्हणायला मी द्वारकेला जातो, हे भगवंता मला सुख देऊ नको, कारण तू माझ्या सोबत असलं तर तेच माझं सुख आहे. म्हणून कुंतीनं आपल्याला जीवनामध्ये मागितलेलं आहे, मला दुःख दे. कोणती भक्त असेल असं सांगा. म्हणून दुःख आलं तर घाबरू नका. दुःखाच्या मागे त्याचा काहीतरी कारण असतो, त्याचा काहीतरी तुमचा आणखी चांगलं करण्याचे उद्देश त्याचा असतो, आणि तुम्हाला देऊन बघतो, घेऊन बघतो. काय? दुःख. सुख बी देतो, दुःख बी देतो, पण मी मात्र तुझ्यावरच श्रद्धा मात्र हलू देणार नाही. ही भक्ताचे निश्चय निश्चित असलं, मन प्रसन्न असलं पाहिजे, मन घट्ट असलं पाहिजे महाराज. हे संस्कार महारुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं, या गोकुळ नगरी, या सोसायटीच्या वतीनं हे संस्कार गरजेचं आहे. म्हणून आज जन्म आणि मरणाचा जो विषय आहे, आणि हे सगळं कोण दिलं? परब्रह्म परमात्मा आम्हाला दिलं. काल बघितलं ना तुम्ही, 1,00,000 श्लोक, 1,00,000 श्लोक आता व्यास महर्षींना, सनत कुमाराने व्यास महर्षींना उपदेश करतात. आता व्यास महर्षी अत्यंत प्रबल शक्तिमान होते, शक्तिशाली होते, तपस्वी होते. तपस्वी होते. कसले तपस्वी होते? जो 1,00,000 श्लोक, कशातलं? शिवमहापुराण कथेतलं 1,00,000 श्लोक कलियुगामध्ये हे कोणीही करणार नाहीये. 1,00,000 श्लोक कधी करणार? बघा आता आमचे डॉक्टर सोमनाथ हिरेमठजीनं तुम्हाला सगळ्याला रुद्र शिकवलं की नाही? कोण कोण शिकलेले? टाळ्या वाजवा ज्यांनी शिकलेले ते. मग रुद्र शिकवलं. रुद्र सुद्धा काय सांगतं? जर तुम्हाला रुद्राध्ययन पूर्ण करता येत नसेल तरी त्याच्यामध्ये 8वा अनुवाक नमः सोमाय च, हे तरी तुम्ही शिकलं, हे जरी तुम्ही म्हणत म्हणत भगवान शंकराला जर जलधार धरलं तरी तुम्हाला संपूर्ण रुद्राध्ययन म्हणलेलं फल तुम्हाला ते 1 अनुवाकामध्ये, 8वा अनुवाकामध्ये मिळतो, असं रुद्राध्यायामध्ये आहे. मग त्या अनुवाक सुद्धा तुम्हाला करता आलं नाही, त्याच्यामध्ये खाली 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 या नमः शिवाय च शिवतराय च, नमः शिवाय च, किती आहे?
तेवढं बी नाही म्हणता आला तरी पुढे संत लोक जाऊन सांगितलेलं आहे शिव इत्तक्षरद्वयम. एवढं नाही जरी म्हणता आलं, नुसतं तुम्ही शिव 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 म्हणित जरी तुम्ही जलधार जर धरलं ना, तुमच्या जीवनातलं सगळं बेडा पार केल्याशिवाय भगवंत राहणार नाहीये. हे असं शिव शिव म्हणावं लागतो महाराज. त्यामुळे मनमत माऊली बघा, आता इथं मनमत माऊलीचा फोटो आहे. आज एक अभंग आठवतो मला. शिवभक्ताच्या कोळी जन्मुनी करंटा न भजे चोरटा शंकराशी. मी सांगितलं ना तुम्हाला काल. तर या शिवभक्ती करणाऱ्या शिवभक्ताच्या कुळामध्ये जन्माला येऊन जर आपण शिवभक्ती करत नसेल तर इथं व्यास महर्षींना सुचला, जसं रुद्राध्यायामध्ये 8वा अनुवाक महत्वाचा आहे, 8व्या अनुवाकामध्ये सुद्धा शिव इत्तक्षरद्वयम. नाही कळलं तर सोमनाथजीला विचारून घे नंतर. शिव इत्तक्षरद्वयम, 2च अक्षर महत्वाचं आहे. ते 2 अक्षर जरी तू स्मरण केला, मनन केला, प्रार्थना केला, जप केला, तरी तुला संपूर्ण रुद्राध्ययन केलेलं फळ तुझ्या जीवनामध्ये मिळतो, असं त्याचं आख्यायिका आहे महाराज. मग इथं शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा व्यास महर्षी विचार करतात 1,00,000 श्लोक. कोणाला टाइम आहे? सकाळी 8:30 वाजता पूजेला या म्हणलं तर 12:30ला तुम्ही यायला. वाजवा टाळ्या. संध्याकाळी 7 वाजता कथा आशीर्वचन सुरू झालं पाहिजे असं पत्रिकेत प्रिंट आहे. कितीला सुरू झालं? वाजवा टाळ्या. वाजवा ना, वाजवा वाजवा. काय वाटते काय? हुशार झाले तुम्ही, वाजवी नाही गेले. वेळ नाहीये महाराज. सगळं आहे आमच्याकडं पण वेळ नाहीये. देव काय मागतो माहितीये का? तुझ्या जीवनातलं वेळ दे, मी तुला वेळेतून तरुण टाकतो म्हणतो. वेळ द्यावा लागतो महाराज, वेळ द्या. वेळ देऊन बघा. कोणाला वेळ द्यायला पाहिजे? जे तुम्हाला रडवतात त्याला नका वेळ देऊ. जे तुम्हाला रडवतात त्याला वेळ देऊ नका. जे तुमचं डोळे पुसतात त्याला वेळ देऊन बघा. तुमचं डोळे पुसल्याशिवाय राहणार नाही. असं परब्रह्म परमात्मा आहे महाराज. असं 1,00,000 श्लोक कलियुगामध्ये मला असं वाटतं व्यास महर्षीनं जो केलं, आमच्यावर अनंत उपकार केलं महाराज, अनंत उपकार केले. ते 1,00,000 श्लोकामध्ये त्यांनी हुडकलं 24,000 श्लोक बाजूला काढले. किती? 24,000 श्लोक. किती श्लोक तिकडच राहिले. पण 24,000 श्लोकाचा शिवमहापुराण कथा प्रारंभ झाला. तर त्यांनी असं अध्ययन केलं आणि त्याच्यात ठेवलं, असं ठेवलं, गुप्त विचार असं ठेवलं की 24,000 श्लोकाचं जरी शिवमहापुराण पारायण जरी कोणी केलं तर त्याला संपूर्ण शिवमहापुराण कथेचं त्याला फळ प्राप्त होतो, असं विचार त्याने सांगितलं. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढे जाऊन सांगतात की एवढा 24,000 श्लोक जर त्यांनी करत असतील, व्यास महर्षी कसे होते त्यांच्याबद्दल थोडस आपल्याला चिंतन करावं लागेल ना. व्यास महर्षी कसे होते, किती तपस्वी होते, कसं होते त्याने. आता एका व्यक्तीचा परिचय देत असताना अगोदर आपण त्याचा परिचय देतो, त्याचं शौर्य, धैर्य, सगळे कर्म त्याच्याबद्दल आपण चिंतन करतो. मग हे 1,00,000 श्लोकाचा 24,000 श्लोकामध्ये त्यांनी जर रूपांतर करणारे जर तपस्वी असेल तर तो व्यक्ती कसा असू शकतो. एकदा व्यास महर्षी नदीच्या समुद्राच्या कटेला जाऊन तपाला बसलेले असतात. बघा व्यास महर्षी कसे होते हे थोडंसं आपण समजून घेऊया. व्यास महर्षी नदीच्या कटेला मला समुद्राच्या तटेला जाऊन तपाला बसलेले असताना एक सुंदर घटना घटित होतो. सुंदर घटना कशी घडतात बघा. त्या समुद्राच्या तटेवर बसलेले असताना दंड, कमंडल, ग्रंथ, त्यांचं सगळं पूजा साहित्य असं बसून मांडी घालून तप करत असतात. अनेक युगायुगापासून तप चालू असतो. आणि त्यावेळी समुद्र देवीला अहंकार येतो महाराज. म्हणून म्हणतात बघा कोणालाही अहंकार येऊ नये महाराज.
आणि भोळा शंकराचं भक्ती करणाऱ्याच्या मनामध्ये तरी पहिलं अहंकाराला जागाच नाही. हे लक्षात घ्या, जागाच नाही तिथं. मग अहंकार नसायला पाहिजे. मग असं अहंकार कोणाला होता तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात मोठा शिवभक्त कोण होता? हा हा हुशार आहे, टाळ्या वाजवा. पुणे हे विद्यानगरी आहे. हा, मलाच आश्चर्य वाटतं, मी आमच्यासारख्या काही सांगणारे इथं येऊन जर प्रवचन करते म्हणल्यावर तुमच्या समोर, पुणेकरांच्या समोर बोलणारे व्यक्ती फार हुशारीनं बोलावा लागतो. कारण पुणे तिथं काय, कारण हे पुणे हे विद्यानगरी म्हटलेले आहे. इथं सगळे विद्वान लोक आहेत. असं व्यास महर्षी समुद्राच्या कटेला बसून तप करत असताना सगळे दंड कमंडल हे सगळं ठेवून अनेक युगापासून तप चालू असताना एकदा समुद्र देवीला अहंकार आला. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, अहंकार कोणाच्याही मनात येऊ नये. आणि सगळ्यात मोठा शिवभक्त कोणाला म्हणतो? रावणाला म्हणतो. पण त्याचं नाव कुठेही उल्लेख नाही. का? मी. आणि आपल्या घरात किती आहे सोनं? पाव किलो, अर्धा किलो, किलो, 2 किलो, 3 किलो अशी. कुठं महाराज? पण रावणाकडं बाहेरचं भीत, काय म्हणतात तुम्ही त्याला, कंपाऊंड वॉल, बाहेरचं भीत, सुरक्षा भीती जे असते ना, ते सोन्याचं होतं म्हणून. मग आता मधलं किती सोन्याचं असेल? मग त्याचं भीतच सोन्याचं होतं. आणि त्याच्यापाशी किती संपत्ती होतं, आणि त्याच्या मनामध्ये किती अहंकार असेल. मग तरी सुद्धा आतापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त म्हणून रावणाला नाव निघतो. आणि आपल्यापाशी रावणाचं नखा इतकं सुद्धा संपत्ती नाहीये महाराज. तरी सुद्धा मी दिलं, मी घेतलं, मी केलं. भक्ती करत असताना मी हे अजिबात आलं नाही पाहिजे. तसं ह्यांनी भक्ती करत बसले होते, तप करत बसले होते. कोण? व्यास महर्षी. आणि तिथं समुद्र देवीला अहंकार आला. कोण बसले इतकं वर्ष? युगापासून बघतो, उगत बसले. मग लाटा मारीत मारीत मारत एकदा ह्याला मधातच घेऊन जावं म्हणून त्यांनी पूर्ण लाटा मारत 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 व्यास महर्षींच्या मांडीपर्यंत, वक्षस्थलापर्यंत, मस्तकापर्यंत आली. आणि वापस जाताना काय केली? रागाच्या भरामध्ये, अहंकाराच्या भरामध्ये, इथं जे काय आता इथं पाणी आला समजा, इथं ग्रंथ आहे, सगळं आहे, हे सगळे ग्रंथ वाहून गेले. समुद्राच्या कटेला गेले की नाही कोणी? मग तुम्ही गेले असतील तर कळते. तुम्ही जर थोडं मधात जाऊन ते लाटा जर मधात असं मारून वापस जाताना ते सगळं घेऊन जाते. तुम्हाला सुद्धा मधात थोडं ओढल्यासारखं करते ते. मग असं समुद्र देवी अहंकाराच्या ओघामध्ये, ते लाटाच्या ओघामध्ये सगळं त्यांचं कमंडल, दंड कमंडल, ग्रंथ सगळं, माळ गीळ सगळं नेऊन घेऊन गेली. मग थोड्या वेळानंतर व्यास महर्षींना जागृत अवस्थेमध्ये आले आणि म्हणाले, हे समुद्र देवी, विनयानं, जेवढं माणसापाची विद्या असतो ती त्याच्या 10 पट नाही, त्याच्या कितीतरी पट्टीनं त्याच्यापाशी विनय पाहिजे महाराज. कशामुळे सांगतात? विद्या विनयेन शोभते. काल म्हटलेले मी, व्यये कृते वर्धतयेव नित्यं विद्याधनं सर्वधना प्रधानम. विद्या बंधुजने विदेशगमने विद्या परा देवता. जर तुमच्यामध्ये विद्येसोबत जर विनय असलं ना, विद्या विनयेन शोभते. असं व्यास महर्षी फार विद्वान होते, पांडित्य होते, पांडित्य त्यांच्यामध्ये होता. पण त्यांच्यासोबत तेवढंच विनय सुद्धा होता. मग ते विनयानं समुद्र देवीला म्हणतात, हे देवी, जे तू माझा वस्तू
तू रागाच्या भरामध्ये, लाटेच्या भरामध्ये माझं वस्तू तू घेतलेली आहे, ते तुझं कामाचं नाहीये. ते जगाच्या कल्याणासाठी द्यायचं आहे. ते माझं वस्तू मला परत कर म्हणून विनम्र भावनेनं, विनम्र भावनेनं तुम्ही बी कोणाला काहीतरी देता, दिल्यावर कसं मागितलं पाहिजे? विनम्र भावनेनं मागितलं पाहिजे. कावा देतो रे म्हणल्यावर दाखवतो तुला म्हणतो ते. मग तेच जर तुम्ही विनम्रतेनं, विनम्र भावनेनं, बघा हे ग्रंथ सगळ्याला शिकवतो, सगळं विषय शिकवून जातो. व्यास महर्षी विनम्र भावनेनं हे जगाच्या कल्याणासाठी मला हे द्यायचंय, हे देवी हे तुझं कामाचं नाहीये, हे जगाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी मला हे ग्रंथ, मला हे सर्व पूजाचं साहित्य, माझा जो शक्ती आहे प्रदान करायचं आहे, हे मला वापस कर. विनम्र भावनेनं एकदा, दोनदा, तीनदा विनम्र भावनेनं मागतात. पण समुद्र देवीला अहंकार आला होता म्हणून सांगतात ना, अहंकार अजिबात आला नाही पाहिजे महाराज. बघा तुम्ही, मोठं झाड काय करतं, मोठं वारा सुटला मोडते. हे जर लहान लहान रोपटं असलं, किती वारा येऊ द्या, ते वाकतात. ते वाकले की त्याच्यात लवचिकपणा आहे, ते वाकलं जमिनीला स्पर्श करतात ते. म्हणून याचा अर्थ काय, जो वाकतो तो जीवनात पार होतो, जो उभा राहतो, तटस्थ राहतो, तो मोडून जातो महाराज. विनम्र भावनेनं, व्यास महर्षीनं विनम्र भावनेनं हात जोडून, करबद्ध जोडून, हे समुद्र वसने देवी, समुद्र देवीचं त्यांनी स्तुती करतात. हे समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व. मी तुला क्षमा मागतो, पण तुझ्यामध्ये गेलेलं जो वस्तू आहे ते जगाच्या कल्याणासाठी पाहिजे, तू दे म्हणून त्यांना प्रार्थना करतात. त्यावेळी समुद्र देवीला मोठा अहंकाराचा पारा चढलेला असतो महाराज. अहंकाराचा पारा चढलेले असताना, माझ्यामध्ये एकदा जर कोणी काही टाकलं किंवा आलं तर मी वापस कोणाला देत नसते, असं त्यांनी अहंकाराची भाषा त्यांनी बोलली. पुन्हा विनम्र भावनेनं मागतात, पण जगाच्या कल्याणासाठी हे वापस द्यायचंय. तर व्यास महर्षींना जेवढं तपस्वी असतात तेवढं क्रोध सुद्धा असतो. जेवढं मनुष्य शांत असतो बघा, तेवढं क्रोधी बी असतात. आणि तुम्ही समजून घ्यायचं, ज्यांना जास्त राग आहे ना, त्यांनी लय प्रेमळ राहतात. तुम्ही फक्त हे दिसतं हे रूपच बघायलेत तुम्ही, माझा जर रागाचं रूप बघा एक दिवशी. प्रत्येकाने जे जास्त प्रेमळ राहतात त्यांचं माग एक काहीतरी वेगळं लक्षण असतो, ते खूप कठोर असतात. समाजाप्रती, धर्माप्रती, भक्तासाठी, शिष्यासाठी, प्रत्येक समाजाला विकास करण्याच्या माग प्रत्येक जण कटिबद्ध असतात. मग तसं व्यास महर्षीने सुद्धा समुद्र देवीला विनम्र अभिवादन केलं, विनवणी केलं. पण त्यांनी अहंकारामध्ये म्हणली, माझ्यामध्ये एकदा जर कोणी आलं तर मी त्याला वापस देत नसतो. मग व्यास महर्षींना राग आला ना. मग राग आला तर रागाच्या भरामध्ये, तपाच्या बळानं त्याने काय केलं, विराट स्वरूप धारण केलं. विराट स्वरूप धारण केलं. विराट स्वरूप धारण करून समुद्र देवीचं अहंकार तोडावं. बघा, अहंकार कधी कधी मोडून जाते, त्याच्या समोर विवश झाल्याच्या नंतर. मग अहंकार ह्याचं तुटावं, अहंकाराचं भस्म करावं, अहंकाराचं नायनाट करावं, या उद्देशानं व्यास महर्षीनं विराट स्वरूप धारण करतात. विराट स्वरूप धारण करून समुद्र तवा एवढंच दिसते. मग त्या समुद्राच्या तट्याला उभा होते, विराट स्वरूप धारण करतात आणि समुद्र देवीचं अहंकार नष्ट करण्यासाठी पूर्ण वंजळीमध्ये ते संपूर्ण समुद्र उचलून धरतात. मग तुम्ही घरी जा, वंजळी करा आणि घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणा, एक ग्लास पाणी टाक.
एक थेंब सुद्धा गळू देऊ नका. होईल का? आपल्याला एक ग्लास पाणी धरणं शक्य नाही आपल्या वंजळीमध्ये. व्यास महर्षी कोण होते, कसे होते हे सांगतोय मी. मग त्यांच्या शक्ती किती होत. समुद्र देवीला वंजळीमध्ये धरून उचलून धरले, तेव्हा समुद्र देवी क्षमा मागितली, हे व्यास महर्षी मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी तुमचं सगळ्या वस्तू जगाच्या कल्याणासाठी प्रदान करते, पण तुम्ही मला क्षमा करा. म्हणून व्यास महर्षीला क्षमा मागितली. पुन्हा जगाच्या कल्याणासाठी समुद्राला सुद्धा विसर्जन करतात. अहंकार नष्ट झाला. समुद्र देवी सुद्धा भगवान शंकराला शरण येते. म्हणून आज भगवान शंकराचा जो ग्रंथ होता, व्यास महर्षीनं 24,000 श्लोकामध्ये जो रूपांतरित केला, त्यांच्यामध्ये शक्ती किती होतं. आपल्याला एक ग्लास पाणी आपल्या वंजळीमध्ये धरणं शक्य नाहीये, त्यांनी समुद्राला पूर्ण उचलून धरलं. मग त्यांची किती अगाध शक्ती असेल महाराज. मग असं 24,000 श्लोकामध्ये त्यांनी रूपांतरित केलं. भगवान व्यास महर्षीनं पुन्हा सूत पुराणिकांना, सूत महर्षींना हा ग्रंथ पुन्हा उपदेश करतात. सूत पुराणिकांनी पुढे जाऊन व्यास महर्षीकडून जे 24,000 श्लोकाचं सार रूपामधलं शिवमहापुराण कथा प्राप्त झालं, ती कथामृत त्यांनी काय करतात, सूत पुराणिक म्हणतात, हे मनुकुलाच्या उद्धारासाठी, सर्व जनाच्या उद्धारासाठी हे ग्रंथ इथंच थांबलं नाही पाहिजे. म्हणून प्रप्रथम पृथ्वी तलावर प्रयागराज क्षेत्रामध्ये, प्रयागराज तुम्ही गेला असेल प्रयागराजला, गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगम आपण म्हणतो. मग प्रयागराजाच्या ठिकाणी, प्रयाग क्षेत्रामध्ये, पवित्र ठिकाणी प्रप्रथम सूत पुराणिकांनी या भूतलावर त्या प्रयागराजाच्या, प्रयाग क्षेत्राच्या पवित्र ठिकाणी जाऊन तिथं जमलेल्या सर्व भक्तांना प्रप्रथम प्रयागराजाच्या क्षेत्रामध्ये सूत पुराणिकांनी 24,000 श्लोकाचा शिवमहापुराण कथा प्रारंभ झाला. तेव्हा प्रप्रथम या भूतलावर जर कोणी शिवमहापुराण कथा केलं असेल तर तो सूत पुराणिक महाराज आहे. महाराज तुम्हाला विचारतात कोणी प्रप्रथम या भूतलावर कोणत्या महाराजांनी ही कथा प्रारंभ केला, तर सूत पुराणिकांनी केला असं सांगितलं पाहिजे. कुठं? प्रयागराज क्षेत्रामध्ये. प्रयाग क्षेत्रामध्ये, प्रयाग क्षेत्र कसं आहे, गंगा, यमुना, सरस्वती. आणि या कथामृतामध्ये जीवनाला तरण्यासाठी तुम्हाला जाऊन प्रयाग क्षेत्राला जाऊन स्नान करण्याची गरज नाहीये. इथंच ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये, त्या लेकरांना ग बसवायचं, मधातल्या लेकराला ग बसवा. गंगाधरा गवरी घरा उमा शंकरा महादेवा. गंगाधरा गवरी घरा, गंगाधरा जवरी घरा उमा शंकरा महादेवा. गंगाधरा जवळी धरा उमा शंकरा महादेवा. गंगाधरा गवरी घरा, गंगाधरा जवळी धरा उमा शंकरा महादेवा. गंगाधरा म्हणा सगळे. गंगाधरा मी का म्हणवत आहे याच्या पाठीमागं कारण आहे बरं का.
आता माझं सोडायचं टाइम झालं, पण आता सुरू करायलो मी. ज्यांना ज्यांना भूक लागलेले आहे त्यांनी जाऊन जेवण करून घ्या आणि झोपायला घरी जा. ज्यांच्या घरामध्ये शिवमहापुराण कथा आहे किंवा ज्यांनी शिवमहापुराण कथा श्रवण करतात त्याला त्रिवेणी संगमाला जाऊन स्नान करण्याची गरज नाहीये. ज्याच्या घरामध्ये हे शिवमहापुराण कथा आहे, ज्यांच्या कानामध्ये हे शिवमहापुराण कथेचं वाक्य पडत आहे, त्याचा आपोआप गंगा स्नान होतो म्हणून. मग गंगा स्नान म्हणजे कोणतं? मुखारविंदातून भगवंताचं नामस्मरण करणंच गंगा स्नान आहे. गंगाधरा म्हणून म्हणतो गंगाधरा गवरी हरा, गंगाधरा जवळी धरा, गंगाधरा. मी एकच लाईन म्हणवतो, गडबड करू नका. गंगाधरा म्हणा. हे बघा सुरू, 1 2 3. हा. गंगाधरा गवरी घरा, गवरी हरा. क्या बात है. गंगाधरा गंगाधरा, गंगाधर म्हणा. गवरी हरा उमा शंकरा महादेवा, उमा शंकरा महादेवा. हे जोरात सुरामध्ये म्हणायचं. गंगाधरा गवरी हरा म्हणा सगळे. गंगाधरा गवरी हरा उमा शंकरा महादेवा, उमा शंकरा महादेवा. गंगाधरा गंगाधरा गवरी घरा, गंगाधरा गवरी घरा. गंगाधरा गवरी घरा, गंगाधरा गवरी घरा उमा शंकरा महादेवा, उमा शंकरा महादेवा, उमा शंकरा महादेवा. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आतापर्यंत काय झालं? गंगा स्नान झालं महाराज. ज्यांच्या मुखारविंदामध्ये भगवंताचं नामस्मरण होतो, ज्यांच्या मुखारविंदातून भगवंताचं नामस्मरण पडतो बाहेर, समजून घ्यायचं गंगा स्नान झाला. आता यमुना स्नान करण्यासाठी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून बी झालं आणि वीरशैव सिद्धांत प्रकारे झालं. यमुना स्नान करण्यासाठी महाराज आपल्याला, आणि तुम्हाला काय आवडतं सांगा? कोणाला संपत्ती आवडतं, कोणाला शेत आवडतं, कोणाला घर आवडतं. मग तसं भगवान शंकराला काय आवडतं? बेल आवडतं. त्याच्यातलं त्यात अत्यंत प्रिय त्याला वस्तू आहे भस्म. नागेंद्र हाराय, विषय वाढत जातो. त्याला अत्यंत प्रिय भस्म आहे महाराज, भस्म आहे. मग हे भस्म येते कुठून हेच माहित नाही महाराज. भस्म येते, लेकराला विचारलं ना भस्म कुठं, दुकानातून येते. आणि आता जे तुम्ही भस्म लावता त्याला भस्म म्हणत नाही महाराज. भस्म कोणत्याला म्हणतात?
जो शुद्ध गोमय भस्म आहे, गाईच्या शेणापासून, तुम्हाला माहिती आहे, गाईच्या शेणापासून जो भस्म तयार करतात त्याच भस्माला भस्म म्हटले गेलेले आहे. याच्यामध्ये अनेक 2 प्रकारे भस्म आहे, पण ते त्या तिथं न जाता पण अत्यंत आवडणारा भस्म जर कोणता असेल तर बघा, उद्या 1 तारखेला आद्य जगद्गुरु रेणुकाचार्यांची जयंती आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शिवमहापुराण कथेला आणि वीरशैव धर्माला अत्यंत जवळीक संबंध आहे महाराज. इथं पंचमुखी परमेश्वर, सद्योजात वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान्य, या 5 मुखातून 5 आचार्यांची उगम झाला, उद्भव झाला. रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण, विश्वकर्ण. आता उद्या येणाऱ्या 1 तारखेला सद्योजात मुखोद्भूतान, म्हणजे सद्योजात मुखातून वामदेव म्हणजे रेणुकाचार्य, रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण या पंचमुखी परमेश्वराच्या मुखातून 5 आचार्यांची उगम झाला. आणि तसंच त्याच वेळी नंदा, भद्रा, सुरभी, सुशीला, सुमना असे 5 गोवंशाची उत्पत्ती झाली महाराज. या 5 गोवंशाची उत्पत्ती झाली आणि आता जे पृथ्वी तलावर जो गोमाता दिसते ते कामधेनूची संतान नंदिनी आहे. गाय म्हणल्याच्या नंतर ह्या लेकरांना काय वाटतं, जे बकेटभर दूध देतात ते गाय, जे जोर जोरात वरडतात ते गाय. यांना काहीच माहित नाही, गायीचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे. आणि आता तर अभिषेक करायचं म्हणलं ना, मी बरेच ठिकाणी शिवलिंग, बरेच मंदिरामध्ये जातो, अभिषेकाच्या ते पद्धत बघतो. आता गायीचं दूध तर अभिषेकाला नाहीच आहे महाराज. आणि गायीचं दूध तर नाहीये, पण अभिषेक करतात. कसं करतात बघा, इकडं करतात की नाही माहित नाही. पाकिट आणता ना तुम्ही, ते आणायचं आणि त्यालाच जलधार सारखं थोडं पाडायचंच. कोणा चिमटा द्यायचा त्याला, कोण्याला चिमटा करून. आता 2 तारखेला का 3 तारखेला खेळता ना तुम्ही रंगपंचमी, मग असं शिवलिंग आणि असं बसून, इथं बसूनच असं जोरात दाबायचं आणि ते पिचकारी सारखं असं जर हर हर महादेव. का तर हे भोळा आहे, ह्याला कसंही केलं तरी चालतो. कारण कसं आहे, गाईचे दुधापासून, ते पण पात्रामध्ये, लोटामध्ये, तांब्यामध्ये, धातूचं कोणतं असो, मातीचं असो, त्याच्यामध्ये तू दूध घे आणि दूध जलधार धरत असताना, दूध दुग्धाधार धरत असताना म्हण, काय म्हण, हे देवा माझ्या जीवनामध्ये असंच दुधाचं धार चालू राहू द्या. दूध कोणाला नको आहे का? दुधाचं धार म्हणजे काय? सुखाची अनुभव. दुग्धाधार. तुम्ही जर भगवंतावर, भगवान शंकरावर, महादेवाच्या पिंडीवर, सद्गुरू आज सकाळी लिष्टलिंगावर जलधार सोबत जर दुग्धाधार जर तुम्ही धरलं ना, सुख, शांती, समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदत येतो महाराज. म्हणून दुग्धाधार धरावा लागतो. म्हणून भगवंताच्या या 5 गायीच्या मुखातून जो नंदिनी आहे, त्या नंदिनीची सेवा आज या जगामध्ये होत आहे. त्याचं वंशज आहे कामधेनूची वंशज. आणि त्या गोमय भस्म सर्वांना मिळावं ह्या प्रयत्नामुळे ते भस्म लावलं तर महादेव प्रसन्न होतो. मग आपण दररोज महादेवाला काय लावत आहे आता? चुन्ना. बघा, टाळ्या वाजवा. सोमनाथ हिरेमठजीनं सांगितलं, सोमनाथ हिरेमठच्या नावानं चौदार टाळ्या वाजवा. करेक्ट आहे. आज आपण भगवंताला शुद्ध भस्म लावत नाहीये. बघा, बरेच जण सांगतात, महाराज मी महिनाभर ना वर्षभर करतो, मला काहीच फरकच पडत नाही.
आणि त्यांच्या फुल्याऱ्यामध्ये मला दिसते चुना आहे. बाई तू चुना लावायला देवाला, कसं तुला प्रसन्न होईल? सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की आमच्या कृतीमध्ये शुद्धता पाहिजे. आमच्या कृतीमध्ये जर शुद्धता असलं तर भगवान शंकर परब्रह्म परमात्मा आपल्याकडे फिरून बघितल्याशिवाय राहणार नाही. तर तो गाईचं गोमय भस्म आपल्या कपाळावर लावावा लागतो. आणि रोज भस्म लावल्यानं काय होतं, तिथं गोमाताच्या शेणामध्ये साक्षात लक्ष्मी विराजमान आहे. लक्ष्मीचं काम काय आहे? बघा, तुम्ही किती मोठं फ्लॅट बांधा, किती मोठं 1-2 कोटीचं फ्लॅट घ्या, आमचे स्वामी सांगतात गाईचं शेण आणा, सारवायचंय जरा म्हणतात की नाही? सारवायचं. गोमय भस्म हे कशासाठी सांगतोय की आपलं कपाळ जर शुद्ध व्हायचं असेल, आपलं नशिबामध्ये जो दारिद्र्य लिहिलेले आहे ते जर दूर करायचं असेल, परब्रह्म परमात्माला आवडणारा भस्म गोमय भस्म आपल्याला लावायचं आहे महाराज. मग तेव्हा परब्रह्म परमात्मा आपल्याला प्रसन्न होतो. हेच अभिष्ट चिंतन अमृतेश्वर मठ संस्थान हाती घेतलेले. तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा उद्देश हेच अभिष्ट चिंतन अमृतेश्वर मठ संस्थांना हाती घेतलं. सगळ्यांनी भस्माचं वर्णन करायचं, पण भस्म तयार करणार कोण? आता तुम्ही बांधू शकत नाही. तुमचे पक्षीच्या घरट्यासारखं घर आहे, तुम्ही गाय कुठं बांधणार? मग तुम्ही गाय बांधू शकत नाही, पण गाय बांधणाऱ्याला सरळ हातानं दान करू शकता. की आमच्या घरामध्ये सहसा वर्षातून 2दा तरी 2-2 गट्टी तरी आम्हाला शुद्ध भस्म आमच्या घरामध्ये आला पाहिजे महाराज, आम्ही तुम्हाला सरळ हातानं देतो. असं तुम्ही सगळ्यांनी संकल्प तरी केलं पाहिजे महाराज. कळाला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. भस्म म्हणजे भस्म तयार करण्याची विधी अमृतेश्वर मठ संस्थांना हाती घेतलेले. ते पण शुद्ध देवणी गाईचं ब्लीड संतान गोळा करून, त्या देवणी संतानाला प्रमोट करून, त्या देवणी शुद्ध देवणी गाय, शुद्ध देशी देवणी गाय, त्याला त्याचं गीर संवर्धन करण्यासाठी, त्याचं संपूर्ण वंश संवर्धन व्हावं आणि सर्व भक्तांना भस्म मिळावं. जिथं जिथं महाराज जातील प्रवचन करायला, तिथं मोफतमध्ये कोणी जर दर्शन घेतलं तर त्यांना एक भस्म त्यांना भविष्यामध्ये मिळावं, हे उद्देश ठेवून अमृतेश्वर देवणी गो केंद्र म्हणून, संवर्धन केंद्र म्हणून आम्ही स्थापन करत आहोत. ते आता अधिक मासामध्ये स्थापन होणार आहे आणि आता 20 ते 15 गायी तिथं आगमन होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या त्या गोष्टीसाठी स्वागत करा. आणि अलमला म्हणणारा, महाराष्ट्रामध्ये अलमला म्हणून एक गाव आहे, लातूर जिल्ह्यातलं अलमला म्हणून एक गाव आहे. तिथं आमचे भरपूर शिष्यमंडळी, तुमच्यासारखं प्रेम देणारे शिष्यमंडळी, त्यांनी म्हणले महाराज आपल्याला जर काम करायचं असेल भस्मावर, आम्ही तुमच्या सोबत आहे, पण देवणी गाय ठेवूनच काम करायचं. आणि त्यांनी प्रत्येक पूर्ण गावातलं सर्व भक्तांनी मिळून 15 ते 20 देवणी गाय आता अधिक मासामध्ये मठामध्ये दान करत आहेत. एकदा त्या गावातल्या लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे कोणासाठी? समाजाला भस्म भेटावा, समाजाला गीर त्या देवणी गाईचं संवर्धन व्हावा आणि देवणी गाईच्या शेणापासून, गोमयपासून भस्म सर्वांना मिळावा. आवडतं काय? भगवान शंकराला भस्म आवडतं, पण भस्म कोणतं लावल्यावर आवडणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. मग तेच कार्य अमृतेश्वर मठ संस्थांना हातात घेतलेले आणि आमचा संकल्प आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये मठ संस्थांच्या गो सेवा केंद्रमध्ये 108 गाय देवणीचा असावा असा आमचा संकल्प आहे. आणि त्या 108 गायीच्या शेणापासून जो तयार होणारा जो भस्म आहे, तो भस्म सर्व समाजाला वाटप करण्याचा जनमानसाचं माझं एक छोटंसं प्रयत्न मी करत आहे. त्या सगळ्यांनी त्याच्यासाठी येन केन प्रकारेनं, आता जर आपल्या घरामध्ये 4 माणसं आहेत तर 4 माणसामध्ये 3च माणसाचं संगोपन करून चालणार नाही, 4थ्या माणसाचं सुद्धा करावं लागतो. त्याला ताप आलं तरी त्याला बघावं लागतो, त्याला आजारी आलं तर बघावं लागतो, त्याला उठवावं लागतो आणि त्याला काय झालं म्हणून विचारावं लागतो. जसं अमृतेश्वर मठ संस्थान सुद्धा तुमच्याच परिवारातलं एक व्यक्ती आहे म्हणून जर तुम्ही समजलं तर त्या मठ संस्थांचं हे सर्व संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवादिदेव महादेवाला, परब्रह्म परमात्माला भस्म आवडतो. मग सगळे भस्माचे वर्णन सांगतात, पण ते करायला कोणी जात नाही.
म्हणून करण्याचं एक छोटंसं प्रयत्न, कारण ही गाय कपाटात घालून ठेवता येत नाही. आणून बघा कळते, ते वरडते, त्याला सोडावं लागतं, त्याला चरवावं लागतं. बरेच जण काय म्हणतात महाराज, गेटवर लिहिलेले असतात मधात कुत्रे आहे सावधान. कुत्रा आहे मधात म्हणतात. आज कुत्र मधात गेला, गाय रस्त्याला आली. महाराज जोरदार टाळ्या वाजवा. कुत्र मधात गेला, कुठं? गेटच्या मधात. पहिलं गाय मधात होती, कुत्र रस्त्यात होता. आणि आता कसं झालं, कुत्र मधात गेलं आणि गाय बाहेर आलं. विचार करा, तुम्ही तरी फक्त तुमच्या बाळाला 3 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष 6 महिना दूध पाजवलं असेल. माझ्या गोमातेनं मरेपर्यंत आपल्याला दूध पाजवते, तर तो माझ्या गोमाई झाला नाही का हो? आई झाली नाही का? ते बाल अभाल वृद्ध सर्वांना ती गोमाता दूध पाजवते. महाराज दूध पाजवते. बघा तुम्ही, मांस खाए मांस बडे, घी खाए को पडा, दूध पी के चल पडा, 60 साल का छोकरा. 60 वर्षाचं कुठं लेकरू असते काय? पण एवढं शक्ती आहे म्हणा गोमया गाईच्या दुधामध्ये. जर दररोज कोणीतरी एक व्यक्ती जर गाईचं 1 ग्लास दूध न चुकता जर सेवन करत असतील, तर त्याला किती वर्षाचा जरी त्यांनी असलं तरी तो दूध पी के चल पडा, 60 साल का छोकरा. 60 वर्षाचं लेकरू म्हणून त्याला संबोधित केलेले. विचार करा, एवढं सुंदर असं या गोमयी शक्तीमध्ये एवढं आहे. आणि या गोमयामध्ये आपण सगळेजण भगवंताचं, एक तुम्ही देवाला पूजा करण्यापेक्षा एक गोमातेची पूजा करा. तुम्हाला सगळे देवतांचं पूजा केलेलं इतकं फळ, चालता फिरता देव आमचा गोमाता आहे महाराज. म्हणून अगोदर तुमच्या घरात पोळी करताना गाईसाठी एक पोळी केलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे ह्या लेकराला. जर आपल्या कॉलनीमध्ये एक गोमाता आली तर त्यांनी शिकवलं पाहिजे सर्व लेकरांना, ही गोमाया आहे, आई आहे, माझ्यानंतर ही तुझी आई आहे. त्याच्यामध्ये गायीबद्दल प्रेम निर्माण केलं पाहिजे. एवढं सुंदर अशा गायीबद्दल आपण सगळेजण. आणि परब्रह्म परमात्माला सुद्धा तेच आवडतो महाराज. तुम्ही इकडून तिकडून आणून भस्म लावलं तर त्याला चालणार नाही. गाईच्या शेणापासून जर तयार केलेलं भस्म जर तू मला लावला तर तुझा बेडा पार केल्याशिवाय राहणार नाही, असं शिवमहापुराण कथा सांगतो. कारण आपल्याला अगोदर ते कार्य करावं लागतो, मग नंतर त्याच्या माध्यमातून सर्वांना तो मिळतो. असं उद्याच्या दिवशी शिवदीक्षा संस्कार आहे. बघा, उद्या आमचे भिक्खूबाई सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं भिक्खूबाई मेनकुदळे ट्रस्टमध्ये वतीनं तिथं कुठं येतं ते गणेशपेठमध्ये 5 शिवाचार्यांच्या सानिध्यामध्ये, त्याच्यात इथं दिसणारे शिवाचार्य बी आहेत, अजून 4 शिवाचार्य आलेले आहेत. असे 5 शिवाचार्यांच्या सानिध्यामध्ये दीक्षा विधी ठेवलेले आहे. शिवदीक्षा संस्कार सोहळा. कालच सांगितलं, दीक्षा विना मोक्ष नाही. दीक्षा घेतलं तरच भगवान शंकराला तुम्ही पूजा करायला योग्य झाले. आता बरेच जण आम्हाला असं विचारलं, महाराज मग आम्हाला लिंग नाही आहे, लिंग बांधून घेता येतं का? प्रत्येक व्यक्तीला लिंग बांधून घेता येतो. जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रत्येक जण लिंग बांधूनच घेतलं पाहिजे. लिंग बांधून घेऊनच, किंवा जर तुम्हाला आता वीरशैव सोडून जर दुसरे कोणी इथं असतील, त्यांनी कसं करावं, तर तुम्ही गुरु करावा. गुरु करूनच तुम्ही कर्णमुखांतरे मंत्र दीक्षा घेऊनच तुम्ही महादेवाची पूजा केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गुरु करत नाही, गुरु केल्याशिवाय तुम्हाला देवाची पूजा करता येणार नाही. हे तितकंच सत्य आहे. असं या अभूतपूर्व चिंतन या पुणे नगरीमध्ये उद्याच्या दिवशी ठीक 8 वाजता सकाळी आमच्या डॉक्टर सोमनाथ हिरेमठ व त्यांचे सर्व सहपाठी वृंद, सर्व जंगम समाज आणि सर्व पुणेकरातील सर्व सद्भक्त मंडळी मिळून हा जो अभूतपूर्व चिंतन, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या भिक्खूबाई मेनकुदळे ट्रस्ट सकल वीरशैव लिंगायत ट्रस्टच्या वतीनं
आणि उद्या पुन्हा एवढंच नव्हे, जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या जयंतीनिमित्त बघा, जगद्गुरू रेणुकाचार्यांनी काय दिलं उद्याच्या दिवशी, आपण तिथं थोडा चर्चा करू, पुन्हा संध्याकाळी थोडा चर्चा करू. आणि उद्या ठीक 8 वाजता इथं सकाळी महापूजा इथं होणार नाही, महापूजा उद्याचं पूजाचं तिकडं होणार आहे, पण इथं सायंकाळी 4 वाजता महापूजा ठेवलेली आहे. म्हणून 4 वाजता का म्हणजे महाराजाला तुम्ही सोडूच नका रिकामा. हां, आज माझं करू लागलं नस, काय झालं काय माहिती, मग चांगल्या नजरेने बघा जरा माझ्याकडं. हां, आणि एवढा ठण करू लागला, आणि तरी सुद्धा आणि आमच्या काही सद्भक्त मंडळी, आमचे मिटकरी अप्पा असतील, सोनेकर सर असतील, अजून काही सद्भक्त असतील, त्यांनी सगळे आणून आम्हाला पुन्हा, तुम्ही कसे सद्भक्त आहेत पुणेकर, महाराज तुम्हाला काय झालं हरकत नाही, पण तुम्ही गोळी घेऊन का होईना आम्हाला प्रवचन करा. मला गोळ्या दिले, इंजेक्शन द्यायचंच बाकी राहिलं होतं, गोळ्या देऊन तुम्ही प्रवचन ऐकवता, श्रवण करता, हे तुमच्यासारखं महान भक्त कुठं भेटणार नाही. पुणेकरांचं फार महान हृदय आहे आणि अशा सद्भक्त कुठं भेटत नाही. उद्याच्या दिवशी हा जो कार्यक्रम होणार आहे ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत रीतीनं ते पण पार पाडावं. पुन्हा इथं सायंकाळी 4 वाजता, ठीक 4 वाजता इष्टलिंग महापूजा होणार आहे आणि धर्मसभा होणार आहे. आणि हा जो गोमातेचं जो कार्य आपण हातात धरलेले आहे, सांगितले आहे, हे नवीन आहेत, आम्ही सुद्धा नवीन आहेत या क्षेत्रामध्ये, पण मठ संस्थांचं जमीन आहे, मी करू शकतो तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असल्यावर, आणि तुमच्या घरी प्रत्येकानं भस्म पोचवू शकतो काही कालांतरानं. पण त्याच्यासाठी त्याला चाऱ्याची व्यवस्था आहे, त्याला निवाऱ्याची व्यवस्था आहे, त्याला भरपूर व्यवस्था त्याला करावा लागतो. त्याचं निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी कोण करेल? रमेश मिटकरीजीनं सांगितले 11,000 रुपये देणगी त्याला दान केलेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे बरेच भक्त आहेत, ज्यांना करायचं आहे त्यांनी आमच्या डॉक्टर सोमनाथ हिरेमठजी असतील, सोनेकर सर असतील, सगळ्यांकडे भेटा. आणि उद्याचा दिवसाचा जो आनंद आहे, उद्या सगळे IITचं कोण आहे, हां, उद्याचं पूजा कोणी चुकवू नका. मी सरांना म्हणलं उद्या कशाला पूजा ठेवले, सर म्हणले महाराज तुम्हाला विनंती आहे, उद्याचं पूजा व्हावंच लागते महाराज, आणि रविवार आहे पुणेकरांसाठी. बघा मी आता रविवारी येणारच नाही, रविवार आहे. आणि उद्याचं सगळं पूजाचे दंपती कोण आहेत माहिती आहे का? युवक सगळे IITचे, हां सगळे युवक आहेत म्हणा, सगळे जस्ट मॅरिड. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि सगळे युवक नेतृत्व उद्याच्या दिवशी पूजा घेणार आहेत. मलाही सुद्धा आनंद वाटलं, कारण कसं, जे युवकांना हे धर्म जर कळाला, युवक लोकांनी जर आपलं इष्टलिंग धरून जर इथं गुरुपाशी आला, तर आपला वीरशैव धर्म आता म्हातारा नाही आहे, आता युवक झालेले आहे आणि युवकांचा धर्म झालेले आहे. म्हणून आपण भविष्यामध्ये असा अनेक उन्नत कार्य आपण सर्वजण करू, धर्माने वागू, मन स्वच्छ ठेवू, मन चंगा कटोती में गंगा. आणि असंच पुन्हा वेळ भेटलं तर भगवान शंकराची चिंतन मनन आपण करूया. उद्याच्या दिवशी जे काही शेड्यूल आम्ही तुम्हाला सांगितलं ते सर्व तुम्ही घेऊन या आणि व्यवस्थितपणे चला. तर 10 वाजून पुढं गेलेले, अजून तुम्हाला मला बी आहे, तुम्हाला बी आहे, त्यामुळं एवढंच या मंगलमय प्रसंगामध्ये सांगून आता आपले वीरशैव धारेश्वर सेवा संस्था, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण ह्यांनी एक सुंदर कार्य त्यांनी केलेले. ह्या मन्मथ माऊलीची फोटो भावचित्र त्यांनी किती वाटले तर 130 भावचित्र त्यांच्या संस्थेकडून प्रत्येक घराला अजून बी मागा त्यांनी देतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं प्रत्येकांच्या घरामध्ये मन्मथ माऊलीचं भावचित्र असावा, असं त्या संस्थेचं कार्य आहे. एवढंच नव्हे, सिंहगड रोड या तिथं पुणे या इथलीच संस्था आहे, तिथं वीरशैव लिंगायत समाजासाठी रुद्रभूमी 2 एकर रुद्रभूमी सगळ्यांनी मिळून हा जो वीरशैव धारेश्वर सेवा संघ या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून, अध्यक्ष महोदयापासून सगळे सचिव आणि खजानशी सर्वांनी मिळून
त्या भागामध्ये 2 एकर रुद्रभूमी म्हणजे स्मशानभूमी त्यांनी मिळवून समाजाला प्राप्त करून दिलेले. एकदा जोरदार टाळ्या त्या सद्भक्तांसाठी बनते. आणि तेवढंच नव्हे, स्वतः त्यांनी युवक नेतृत्वातले सगळे संघटना आहे त्यांनी सगळ्यांनी जाऊन तिथं 2 एकरचं साफसफाई चालू आहे. ज्यांना कोणाला श्रमदान करायचं आहे, दर रविवारी फिरायला म्हणून जायचंय तिथं जाऊन कुऱ्हाड सगळं तुम्ही आणून ठेवा बरं का. खराटा फावडा खोरा सगळं जे काही लागतं ते आणून ठेवा. आणि वीरशैव समाजाचं संपूर्ण 2 एकर जो जमीन त्यांनी मिळवून दिलेले, त्या जमीनाचं सुशोभीकरण करण्यामध्ये त्या युवकांचं, त्या संघटनेचं साथ तुम्ही सगळ्यांनी द्यावं. आणि त्याने केलेल्या कार्याचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. धारेश्वर सेवा संघ असंच कार्य करत राहावं. जिथं तिथं आमची आवश्यकता पडेल तिथं तुम्ही आम्हालाही सुद्धा सांगावं, तिथं आम्ही तुम्हालाही सुद्धा येऊन आशीर्वाद करू. एवढं या मंगल चिंतनामध्ये सांगून आज प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये आणि प्रत्येकजण आपल्या महारुद्र प्रतिष्ठानला हे कार्यक्रम करण्यामध्ये प्रत्येकाने तन मन धनानं समर्पण करत आहेत. जे कोणी 1 रुपयापासून 10,000 20,000 21,000 पर्यंत जे बी कोणी देणगी दिलेले, 1 रुपयापासून मोठ्या संख्यापर्यंत ज्यांनी कोणी देणगी समर्पण या महारुद्र प्रतिष्ठानला दिलेले, त्या सर्वांबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असं जर कोणाला अजून द्यायचं असेल, बहुत गया थोडी रही थोडी भी अब जाए, हे नात सुन नायका ताल में भंग न पाय. उद्याचे एकच दिवस आहे. परवा दिवशी जर तुम्ही आणून दिलं तरी तर कोणी घेणार नाहीये. उद्यापर्यंत सकाळी ठीक आहे दुपारीपर्यंत हे टाईम आहे. जर कोणाला द्यायचं असेल, कुठं महारुद्र प्रतिष्ठानला जर कोणाला दान करायचं असेल, मी पण या अनुष्ठानाचा कार्यामध्ये सहभागी होणार असं कोणाची इच्छा असेल तर सढळ हातानं सरांकडं किंवा त्या पदाधिकारीकडं जमा करा. आणि बरेच जण आणलेले असतात, आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, पण ते उद्या कधी येत नाही. आणि तारीख येण्याच्या अगोदर कोणतं उद्या सांगतो. म्हणून एवढ्या मंगलमय चिंतनामध्ये सांगून महारुद्र प्रतिष्ठानच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. आणि मी काल पाहिलं तिथं प्रसादाचं व्यवस्था पाहिलं, वाढण्याची व्यवस्था पाहिलं आणि प्रसाद घेण्याची व्यवस्था पाहिलं. अतिशय सुंदर शिस्तबद्धामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आणि तीर्थ घेण्याची पद्धत पाहिलं. आमचं एक छोटं शिष्य आहे, सगळ्यात छोटं शिष्य, त्यांनी समोर येऊन मला म्हणतो मला काहीतरी द्या. सगळ्यात छोटं शिष्य. आणि असं शिष्याच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असे सर्व लेकरं आज संस्कारित होत आहेत. हेच परंपरा तुम्ही या सोसायटीवाल्यांनी चालू ठेवावं. आणि असंच निरंतर हसत राहावा. दुःख येतात दुःख जातात, पण हसणं मात्र विसरू नका. हसत राहिल्यानं आयुष्य वृद्धी होतो. कारण कथा मला खूप सांगायचं आहे, पण वेळ नाही आहे. इकडं वास येत आहे. तुम्ही सगळ्यांनी जाऊन पटकन आरती करावं. आरती करून लगेच प्रसादाला बसावं. प्रसाद असतो प्रसन्नतः. एवढं सांगून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. ओम शांती शांती शांती. अजून एक विषय आहे, हे आमचे विजय राजूरकरांच्या नावाने एकदा जोरदार टाळे वाजवा. हे त्यांनी अमृतेश्वर मठ संस्थानच्या नावाने एक चॅनल ओपन केलेले आहे, श्री अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर. या मठ संस्थानच्या नावानं चॅनल आहे. त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. लिंग गळ्यात नसू शकतो, पण अँड्रॉइड मोबाईल खिशात नाही असं व्यक्ती कोणी नाही. त्यामुळं ज्यांच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे तर त्यांनी सगळ्यांनी त्या विजय राजूरकरांनी केलेलं जे अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब वाढवा. ऑल बेलवर सेट करा. आणि त्याचा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांनी टाकत राहतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि असं कुठं अन्यत्र ठिकाणी कुठंही कथा झालं तर तुम्हाला घरामध्ये बसून त्या कथा ऐकता येतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. ओम शिवम भूयात.